पावित्या पोखरने नदी गंगा वाहते. 12ही महिने नदीला आणि विहिरीला पाणी होतं. आपल्या काळात पावसाळ्यात टँकर आहेत का? कमी भाग्यवान माणसं आहेत. अरे राम राज्य में था दूध, कृष्ण राज्य में घी, अपने राज्य में देशी दारू दबा दबा के पी. आपल्या भागात पेत नाहीत कोणी, ते सोडून द्या. वाईट वाटतं आम्हाला, वाटतं डॉक्टर गिरी साहेब बरे, त्यांना वाटतं गायकवाड साहेब बरे, त्यांना वाटतं चव्हाण साहेब बरे, त्यांना वाटतं गणेश बापू बरे, त्यांना वाटतं आमचे नवनाथ महाराज बरेत, त्यांना वाटतं रसाळ गुरुजी बरेत, त्यांना वाटतं खिदेव साहेब बरेत. बरे कोणी नाही, चौकशी केल्यावर सगळे कल्ल्या कुतलेलेच दिसते. आपल्याला फक्त आपल्यापेक्षा शेजारी बरा वाटतो, पण त्याचं ऐकल्यावर आपलंच बरं वाटतं. आता काय सांगा तुम्ही, एक माणूस शेजाऱ्याकडे गेला, तो मला लयच वैतागल्यासारखा दिसतो. काय काय पाप केलं म्हणलं कळतच नाही. काय झालं, बायकोच असली खतरनाक मिळाली म्हणलं मला. आमचं दोघांना बायकोचं जरी किरकोळ भांडण झालं, बायको माहेरलाच निघून जाते. शेजारी म्हणलं भाग्यवान आहेस. तुम्हाला माझं दुःख सांगतो, तुम्हाला माझी थट्टा करता का? मी काय म्हणतो, माझं माझ्या बायकोचं किरकोळ भांडण झालं, बायको माहेरालाच निघून जाते लगेच. तो म्हणला भाग्यवानच आहेस. मला कसं काय? अरे आमचं ना आमच्या बायकोचं असे म्हणला. जरी दोघांचं किरकोळ भांडण झालं, माहेरची सगळी इकडे घेऊन येते मला. तुम्हाला मग आमची जाती हेच बरं आहे, कारण ताप तरी देत नाही मला. आता काय त्याचं ऐकल्यावर पण आपलं बरं वाटतं. अहो इकडचे दोघं नवरा बायको रोजच भांडायचे आणि इकडचे रोजच हसून कोंडायचे. ते बायकोला म्हणा जरा आदर्श घेणे शेजारचा, किती आनंदानं जीवन जगते. कुठल्या जन्माचं पाप आहे माझ्या पदरात पडली ग? त्याला असं वाटतं आम्ही रोज भांडतो आणि रोज हसून खेळून राहते. त्याचं रहस्य विचारावं. गेला शेजाऱ्याकडे म्हणला, का काय भाग्यवान आहे, पूर्व पुण्यास तो बायको चांगली मिळाली, त्याला नशीब लागतं. किती आनंदानं जीवन जगता तुम्ही, तुम्हाला कसला आनंद होतो? तो शेजारी म्हणला, तुला कोणी सांगितलं आम्ही आनंदात आहेत म्हणून? आणि तो म्हणला, मग का हसतात? बायको काय करते, मला रागावले ते पोळ्या करायचं बेल नसतं ना, ते फेकून हानती म्हणला. हुकलं का मी हसतो आणि लागल्यावर ती हसते म्हणला. मला मग आमच्यात काय असली मारामारी नाही का म्हणला. अहो आता किती उदाहरणं सांगू, काही फरक असेल घराघरात. एका माणसाने ते बेलने घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेला. मला साहेब हे जप्त करा. कॉन्स्टेबलने विचारलं काय झालं? अहो एका बाईनं मारले फेकून. विचारायचं तिला, ऐकतच नाही ती. बाईच खतरनाक आहे म्हणले, तिच्या नवऱ्याला सांगा. म्हणला मीच नवरा आहे ना साहेब. कॉन्स्टेबल अहो एका बाईने ते बेलने घेतलं आणि तिच्या नवऱ्याला मारलं म्हणजे अक्षरशः पायच मोडला बघा, पायच फ्रॅक्चर झाला. आता मार्मिक गोष्टी असतात आधी सांगतो मी. आणि त्याला दवाखान्यात गेलं, त्याच्या पायाला प्लास्टर करून असं बांधलं होतं. पण योग असा, त्याच्या शेजारी एक ऍक्सिडेंट झालेला माणूस आला होता आणि ऍक्सिडेंट मध्ये दोन्ही पाय मोडले होते आणि दोन्ही पायाला प्लास्टर करून असं बांधलं होतं. त्याच्या एका पायाला बांधलं होतं आणि ते हळूहळू सरकत जाऊन त्याला कसं करतं, तुम्हाला 2 बायका आहेत का? त्याला वाटलं माझं एक पाय की ना मोडे, तिथं दोन्ही मोडेल येतात. आता सांगायच्या मोठा संसारात कोणी सुखी नाही हो. जो देखे ते दुखी आहे बाबा. आता मी बीड जिल्ह्यातलाच आहे, बीडलाच राहतो. आमच्या गावाकडे एक म्हण आहे डॉक्टर साहेब, तुमच्या सासरवाडी ते म्हण अशी आहे, 1 पुती कुतती, निपुती कुतती, 12 पुती कुतती. संतती नाही ती दुखी आहे. ज्याला एकच आहे तीही दुखी आहे आणि ज्याला 12 आहेत तीही दुखी आहे. ज्याला संतती नाही अशा लोकांना विचारा, बरे तुमचं दोघट नवरा बायको, मुलगा नाही मुलगी नाही, माय बापाला कोणी सांभाळत नाही, वृद्धाश्रमात जाण्यापेक्षा बरे लेकरू बाळ नाही. कुठलं बरं म्हणते तिंगळे महाराज. कुबेराला लाजवेल अशी इष्टीत दिली देवाने, लय श्रीमंती दिली महाराज. एक सुद्धा मुलगा नाही हो. लय प्रयत्न केला आम्ही, गुजरातला सुद्धा जाऊन आलो त्या म्हातारीकडे. म्हणजे नाराजच आहे. ज्याला एकच पोरग त्याला विचारा, तुमचं बरं आपलं एकुलता एक मुलगा, भाऊ नाही काही नाही, सध्या केली उगा चालू सक्का भाऊ पक्का वैरी, कुठलं बरं इंगळे महाराज. एका पोराचं आणि एका डोळ्याचं काय करा असतं, म्हणजे हे बी नाराजच आहे. एका माणसाला 12 मुलं होते. 12 म्हणजे ही गोष्ट आताची नाही, चव्हाण साहेब हम दो हमारे दो मधली, पूर्वीच्या काळातली. आणि 12 क्लास 1 ऑफिसर होते आणि 12चे लग्न झाले होते. काय कमी त्या माणसाला? तरी तो म्हातारा एक दिवशी हाताने भाकरी टाकून खात होता. आम्ही रस्त्याने जाणाऱ्या माणसांना आमची वीट साहेबांनी सांगितलं, बाबा ही स्वयंपाकाची पाळी तुमच्याकडं, म्हातारी कुठे? म्हातारी बीडला गेली म्हणले, थोरल्या मुलाच्या पत्नीच्या बाळांपणाला. म्हणले आता 1.5 महिना तुम्हीच टाकता का भाकरी? नाही नाही म्हणला, 12 महिने मीच टाकतो म्हणला. कारण थोरल्याचं झालं की दुसऱ्याचं चालू होतं म्हणला आणि 12व्याचं होत तर पुन्हा पहिल्याचं चालू होतं म्हणला. मग ती म्हातारी माझ्याकडे येतच नाही, म्हणजे 12 असून बी नाराजच आहे. तुम्हाला सांगू आता विनोद, ते पुस्तकं वाचा तुम्ही, काही गोष्टी मार्मिक असतात. तुम्हाला सांगतो मार्मिक म्हणजे अशा, जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई. तुम्ही कबीर एक रसाळगुडची प्रेत यात्रा चालली होती, लक्ष देऊ नका. आणि प्रेताच्या मागाशी गड्याची लाईन चालली होती.
आणि एक माणूस ती शिकाळी गाडगं धरून आपलं चाललं होतं आणि एका हातात त्यानं कुत्रं बांधून चाललेलं होतं. त्याच्या गळ्यात हार घातलेला, अंगावर गुलाल टाकलेला, पोळ्याच्या बैल जसं सजवितात ना असं नटून चाललेलं होतं. आणि ती गड्याची लाईन बघा, एका रस्त्यानं जाणाऱ्या माणसाला थोडं विचित्र वाटलं. त्या मधल्या एका माणसाला बरीच प्रेत यात्रा पुढे गेलं. मधल्या माणसाला तो माणूस म्हणला, हा काय प्रकार आहे? म्हणले काय? गाडगं एका हातात कुत्र्या एकात. नाही नाही म्हणला, हे जी पाणी पाजायला चाललं ना त्या माणसाची बायको मेली म्हणला ही, आणि हेच कुत्रं चावून मेली म्हणला. म्हणून त्यानं त्या आनंदानं नटून चाललेले. तो माणूस त्या मधल्या माणसाला म्हणतो, हे कुत्र आपल्याला मिळेल का? हे म्हणले, आम्ही काय मूर्ख आहेत का, बारीला लागलो, ते आमचं झाल्यावर घेऊन जा म्हणले. अरे सगळेच वैतागलेले, जो देखेचा दुखी आणि का दुखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, न साहेबाच्या न फुटती, भय कापती भरलाच, नकळ संचित होते काय, नकळ संचित होते काय. अनेक दुःखी सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाच्यानं फुटते, भय काप चित्ती भरलाच. महाराज संसारामध्ये सुखनं महाराजाने विचार केला, यांना सुखाची गरज आहे, मग परमार्थामध्ये सुख आहे. मग हे लोक परमार्थ का करत नाहीत? बहुतेक परमार्थिक साधना कठीण वाटत असावी, आणि कठीण परमार्थ कोणाला नको. अवघड कोणी न करे सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. सोपं पाहिजे, किती सोपं. तिसऱ्या अध्याय ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देखील रोगाते जियावे, औषध तरी द्यावे, बरे ते आचुरीचे व्हावे, मधुर देश. एखादा रोगी असतो, रोगी त्याला औषध पाहिजे, गोड फुकट सतत, आणि न बोलता घरी आणून दिलं तर इतकं सोपं पाहिजे. अहो पूर्वी साधना कठीण होती. तुम्हाला सांगू माय बापू, पहिली गिरवाणवाणी संस्कृत भाषा होती. आता ही अडचण तुकाराम महाराजालाच नाही, देवाला सुद्धा निर्माण झाली होती. संस्कृत भाषा जगाशी कळेना, म्हणून नारायणा संकट पडले. मग काय केलं देवाने? तोच अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया, महाविष्णूचा अवतारण सखा माझा. ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपाने येऊन त्याने संस्कृत हे प्राकृत मध्ये आणलं. का? तिरी संस्कृतीची गहने तोडून या मराठी शब्द सोपाने, रचिले धर्मनिधाने शरी निवृत्ती देवे, मार्गधारे वर्तावे, आपल्याला मिळालेलं सुख समाजाला मिळावा म्हणून संस्कृती प्राकृत नाही. कारण संस्कृत बोलणं एवढं सोपं नाही महाराज. आता तुम्ही 40 वर्षापासून मी कीर्तन करतो, सगळे परिचय आहेत. अभंगचे प्रमाण किती सांगल, वव्या भागवतातल्या सांगल, सगळे काड्या सांगल, पण संस्कृत श्लोक बाबा एखादा तरी माझ्या मुखातून ऐकलाय का? अहो मला सुद्धा संस्कृत शिका वाटत होतं डॉक्टर साहेब. मी पंढरपूरला गेलतो एकनाथ महाराजाकडे स्वामीच्या मठात संस्कृत शिकायला, पण लय बोबडा होतो मी, चांगला कळता होईपर्यंत. मला र शब्दाचा उच्चार येत नव्हता. आपण शिळीला हर्र म्हणतोच ना, तर माझ्याकडून हल व्हायचे, ते जीभच हालत नस. महाराज म्हणले, म्हणे जाऊ नको, नीट म्हणत नाही, पापा असतं, नको तर नको, अजून तसंच येते, कुणी नाती लागवत त्याच्या. अहो लोकांना वाटतं काय अवघड आहे. अहो मराठी भाषा नमटिंग मध्ये येतं, संस्कृत होतं, काय काय नाही तिथं शून्य देते, उत्कृष्ट बोलण्याच्या नादात. असे वारकरी जर एखाद्याच्या घरी गेले की अरे महाराज आलेले, संतरंजी आणणारे, संतरंजी काय त्याला सतरंजी म्हण की, आता शून्य दिल्यावर झालं वय संस्कृत. इतकं सोपं आहे का? अरे ते महाराजाला जेवायला वाटायचं, परांती कुठे? परांती वाट लावताना सुद्धा म्हणतात भुंका आहे का? भुंका भुंका नाही, भुंकाच आहे. अहो आमचे तुकाराम महाराज, तुम्हाला खरं सांगू का, दयाळू संत तर होतेच होते, पण वैद्य सुद्धा होते. नेमकं लागणार औषध देणारे. अलीकडच्या वैद्यासारखे नवे आम्ही वैद्यार्थाचे भुकेले. भाऊ अधिकारी तैसा करू उपदेश, अधिकारी तैसा दावेला मार्ग, ज्याचा जैसा अधिकार नसा असं मार्ग. जाऊ दे. तुकाराम महाराजने आमची जेवढी कीर्तनकार आहेत, आमच्यावर सगळ्यावरती जिम्मेदारी, सर्व समाजाला रुचल पचल असं सांगावं लागतं. कारण आम्ही खरं कीर्तन तत्वज्ञान सांगितलं, खरं कीर्तन सांगितलं. किती लोकांना पटन? म्हणजे पुन्हा डोके लावताला आता पत्र आम्हाला खोटं सांगत होते का काय? खरं म्हणजे उगत तत्वज्ञान सांगायचं. माया ब्रह्म आत्मा जगन्मित्य ब्रह्म सत्य अजातवाद विवर्तवाद परिणामवाद रज्जू सर्प घटपट असा वेदांत सांगायचा बाबा. ब्रह्माचं झाडच उभं करायचं त्यांच्या पुढं. अहो एवढं चांगलं सांगितलं तरी जाताना चर्चा करतात ते काय महाराज आणि काय कीर्तन. दुसरा म्हणतो काय झालं त्याची, त्याला तरी कळायला का ते काय म्हणलं ती. आता हे वाद आम्हाला कळतच नाही. मग आम्ही काय करतो, सोपं सांगतो, संसारातल्या गोष्टी सांगून पटवून देतो. तरी काय काय लोक नाव ठेवते तो
काही लोक इंगळे महाराजाचं कीर्तन होतं डॉक्टर वीर साहेबाकडे काल्याचं, वाटलं जावा काहीतरी देवा धर्माचा गप्पा ऐकायला मिळतील सगळ्या संसारातल्याच गोष्टी. हे का आपल्याला माहित नव्हतं का? म्हणजे बरं आहे का ताप? कठीण सांगावं कळत नाही, मग सोपं सांगावं तर माहिती म्हणतात. मग काय करायचं? ह्या लोकांसाठी मी एक मधला मार्ग काढलेला. मधला एका माणसाने पेपरला अशी जाहिरात दिली होती, आपल्याला जो नवी गोष्ट सांगायला माहित नाही अशी, अशा माणसाला 10,000 रुपये बक्षीस देणार. लोक पेपर वाचायचे जायचे. ते म्हणायचे मामा तुमचा नियम आहे, तुम्हाला माहित नाही अशी गोष्ट सांगितलं 10,000 रुपये. हो सांगा सांगा. सगळी गोष्ट ऐकून घ्यायच्या ना, ऐकल्यावर काय म्हणायचा, ही माहिती मला नवी सांगा नवी. म्हणजे 5 पैसे देत नसो कोणाला. सगळं ऐकलं एक म्हणायचं ही गोष्ट माहिती हो नवी सांगा नवी. मग माझ्यासारखं एक शहाणा गेला त्याच्याकडे. तुम्हाला मामा तुम्हाला माहित नाही अशी गोष्ट सांगितलं तुम्ही 10,000 रुपये देणार आहेत? हो सांगा मला. गोष्ट अशी आहे म्हणला, तुमच्या वडिलाचं आणि आमच्या वडिलाचं लयच असताना मग काही काळ तुमच्या वडिलाची परिस्थिती नाजूक झाली, म्हणजे गरिबी आली. मग तुमच्या वडिलांना माझ्या वडिलाकडून 1,00,000 रुपये उष्णमन नेले ना, शेवटी दिलेच नाही, तसेच मेले बघा तुमचे वडील. ही गोष्ट तुम्हाला माहिती का? म्हणला नाही नाही. म्हणला मग दे 10,000. असं सांगावं लागतं तेव्हा जमतंय. कठीण नाही, पटत नाही, सोपं माहिती. मग काय करायला पाहिजे मला सांगा. अहो कसं आहे, अधिकारी तैसा अहो समोरचा जसा अधिकारी असेल असं. तुम्हाला सांगू का, एखाद्या आम्हाला काय येतं हे आम्ही वजन दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसाधारण समाजा वजन बसत नाही, हाय ते बी निघून जातं. आता नाही कळाल्यावर काय, पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे. काय करायचं, एक माणूस इंग्रजी शिकलो होता आणि त्यानं घरी पहिलं काय महिला शिकलेल्या नव्हत्या. त्याला बायको अंगठ्या भाकर मिळाली होती हे माहिती होतं, पण मित्राला घरी घेऊन गेलं. त्याला वाटलं मित्र देखत वजन दाखवा घरी. घरी मित्राला घेऊन गेलं, बायकोला मध्ये 2 कप टी 2 कप चहा कर. त्याला माहिती बायको आडानी अंगठ्या भादर आहे. ते गेलो वजन दाखवायला, बायकोला म्हणतो पाहुणे आले 2 कप टी. त्याची बायको म्हणते तूच कपटी, तुझा बाप कपटी, तुझी माय कपटी. आता मला सांगा, सरळ सांगायचं 2 कप चहा कर, कशाला कुठं करायचा? अहो आता कळत. एक पोरग 4थी पासून खेड्यात होतं, 5वी पासून बीडला आलं, ग्रॅज्युएट झालं, नोकरी लागली. उन्हाळ्याच्या सुट्टीत बायका पोरं गावाकडे पाठवले. पहिली काय फोनची व्यवस्था नव्हती. मग त्यांना काय केलं, वडिलांच्या नावाने एक पत्र लिहिलं. सगळंच पत्र मराठीत लिहिलं, पण एक शब्द इंग्रजी घातला. दादाला म्हणावं लवकरात लवकर आमची फॅमिली पाठवून देईल. आता म्हाताऱ्याने त्या 2री 3रीच्या पोराकडून वाचलं. ते मला आजोबा ते फॅमिली पाठवून द्या म्हणताय. आता म्हाताऱ्याला फॅमिलीच कळायला नाही कशाला म्हणते ती. म्हातारा थांबला थोडा ना, आलं लक्षात मला त्याला लहानपणी घोंगडी लय आवडत होती. बहुतेक घोंगडी पाठवून द्या म्हणला असा, पण म्हातारा मला त्या शाण्याला कळायला पाहिजे त्याच्या लहानपणीची घोंगडी अजून राहिली होय. त्यानं लगेच पत्रानं उत्तर दिलं की तुझी फॅमिली उंदरानं तुकडे तुकडे करून टाकले. मला असं कसं होतं, आता त्याचा अर्थच नाही कळायला. मग समोर त्याला कळण असं सांगायला पाहिजे. महाराजांनी विचार केला परमार्थ कठीण आहे ना, मग सुख प्राप्तीसाठी सोपा उपाय सांगतात. दिनाने दुर्बळासी दिनाने कृपासी दिनाने दुर्बळासी दिनाने सुखरात्री हरी कथा सुखरात्री हरी कथा हरी कथा तारू भवसा करते तारू भवसा करते अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. आता सुज्ञाज्ञ लोक शंका घेतील. इंगळे महाराज उपाय सांगितला फक्त 2च लोकांसाठी, दीन आणि दुर्बळ. मग बाकीच्यानं काय करावं, काय करावा ही शंका उत्पन्न होण्यापूर्वी अगोदर दीन दुर्बळ कोणाला म्हणतात बघू. म्हणजे राहिलेल्याचा विचार करतात. दीन कोणाला म्हणायचे, इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. जी इंद्रियाच्या ताब्यात ते दीन आहेत. दुर्बळ कोण, तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवाशी विसरू नका. दुर्बळ ह्यावं घ्यायचं ना नारायणी नारायणी विना Yeah.
आणि आता कोण राहिलं खाली? इंद्रियाच्या ताब्यात ते तीन आहेत. बरं जाऊ द्या, याच्या व्यतिरिक्त एखाद्यानं हरिकथा केली चालतं का? चालतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जैशी नाव स्त्रिया बाळा तोय तरणे, जसं चंद्रभागेच्या पाण्यातून पलीकडे जाण्यासाठी लहान मुलाला महिला मंडळासाठी नाव असते. पण यदा कदाचित जर पावणारा माणूस त्या नावेत बसला, नाव म्हणते काय उतर, तुला पावता येत असून का बसला? नाही म्हणत, त्याला सुद्धा तारूनच नेते. तशी हरिकथा. तारू भय सागरी तारू भय सागरी तारू भय सागरी तारू भय सागरी तारू अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, ही हरिकथा अशी, कोणी असा कशी असा, तारो भव सागरीचे उंच नीच अधिकारी. उंच नीच काही नेणे, या भवनदीतून तरुण जाण्यासाठी एकमेव साधन हरिकथा आहे महाराज. असा जगात एकही माणूस जन्माला आलेला नाही की परमार्थ न करता तरुण जाणार. आपुली अंगी तोडी माया जाळ, आयशे नाही बळ आयशे नाही बळ. आपुली अंगी तोडी माया जाळ, आयशे नाही बळ कौनापाशी. कारण संसार सिंधू दुस्तर, नुलंग उलंगिता पार. बहुत वावले दूर न लगेचे तीर, बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. कारण ह्याच्यातून तरुण जाण्यासाठी एकमेव साधने हरिकथा. पण कोणती? चरित्र